आम्हाला काय माहिती तुम्ही फोन नको ठेवला कोणाची बॅग आहे किती असेल तिकडे खाली का खाली आहे आहे दाम इकडे दाम आहे ना चेंडू द्या ना बॅग कुठे आहे ती दोनही कर्णधारांना विनंती आहे सामना 20 मिनिटांचा असेल 4 षटके असतील सामन्यासाठी कोणताही ड्रिंक ब्रेक नसेल याची नोंद घ्या जेवढा विलंब कराल तेवढा पॅनलाइज व्हाल याची नोंद घ्या प्रत्येक संघनायकांनी तर जाऊया मैदानावरती सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण पाहतोय वाकस ज्या अनुमान तर ज्या अनुमान वाकस संघ विपक्ष आर्या 11 भडवल हा सामना आपण पाहतो वाकस संघाला सुवर्ण संधी आहे जर वाकस संघ क्वालिफाय होतो तर शेवलू ट्रिप अलिबाग आपण पाहतोय दीपकजी कालन सर आणि नितीनजी धुले ट्रॅव्हल पॉइंट्स तर्फे ही ट्रिप आयोजित करण्यात आली आहे जर वाकस संघ जर आज इथे क्वालिफाय होतोय टॉप 4 मध्ये जागा मिळवतोय त्यांच्यासाठी सुवर्ण संधी असणार दीपकजी कालन यांनी सांगितलंय का मार्केवाडीच्या मैदानावरती ज्या मॅच होणार आहेत त्या मॅच दरम्यान दीपकजी कालन यांच्याकडून जो मालिकावीरचा किताब भेटेल त्याला कुल्लू मनाली ट्रिप असणार आणि त्याचबरोबर पिंपलोली ग्रुपच्या हद्दीतील जर एखाद्या खेळाडूला जर ती मालिकावीरचा किताब भेटला त्याला आउट ऑफ कंट्री म्हणजे भारताबाहेर जाण्याची संधी या ठिकाणी भेटणार आहे तर पंतांच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण कुणालजी दाभणे तर मेन पंतांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय कबीर अत्तारी सर सुरेख फटका आपण पाहतो पहिला चेंडू विरकवू देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय गलती केले अनिल दलवीला जीवदान पहिला चेंडू शताब्दी एक्सप्रेसच्या जवळ जाऊन पोहोचला होता अनिल आणि शेवटच्या चेंडूला फाटक बंद झालं तर जय डाबाया कोलारे आणि श्री गणेश कोलारे यांच्याकडून पारितोषिक येतोय जर वाकस संघ या ठिकाणी जर क्वालिफाय झाला तर विश्वनाथ हादरे यांच्याकडून गोड प्राइज असणार आहे ते गुपित आहे ते लवकरच फुटेल सुरेख फटका आपण पाहतोय बिरकावून देतोय मिड ऑफ रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात रोहन त्या ठिकाणी तैनात एकच धाव घेतली जाणार हा सामना बिग फाईट असणार प्रत्येकी 4 षटकांचा सामना 20 मिनिटाचा अवधी आहे 20 मिनिटांमध्ये जर पंतांनी पाणी मागवलं तर पाणी मैदानावरती नाही तर पाणी पण भेटणार नाही कारण वेळ वाचवायचा इथे लवकरात लवकर सामना संपवायचा लगातार 2 चेंडू 2 सिंगल पाहिले गेले
गजानन एक नामवंत गोलंदाज आहे, नेहमीच पडवळ संघासाठी सुरेख सुरुवात करून देतो. इथेही तयार आहे, पंचांच्या उजव्या साईडनी गोलंदाजी करतोय. राऊंड विकेट मारा. या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा चेंडू स्टॉप केला जातोय. एक क्रिकेटचा दर्जा वाढवलाय क्षेत्ररक्षकांनी. सुरेख क्षेत्ररक्षण. 3 चेंडू 3 धावा, तिन्ही चेंडूवरती एकेरी धाव. 1-1-1 एकचा आकडा. जसं शाळेत 1 नंतर 2 बोललं जातंय, 2 नंतर 3, आणि जर आपण नर्सरी आणि प्ले ग्रुपमध्ये पहिले गेलं स्टँडिंग लाईन अंडरलाईन हे म्हटलं जातंय, ती स्टँडिंग लाईन फक्त आपण लगातार 3 पाहतो. 3 चेंडू 3 धावा. पॉवर प्लेचं षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सर्कलला बीट करायचं असतंय. आपण सर्कल बाहेर बघितलं गेलं, क्षेत्ररक्षण जर सजवलंय. वायडिश लॉंगा आणि वायडिश लॉंगा रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांना बीट करून चेंडू सीमारेषा पार धाडायचे. मिड विकेट रिझन आणि स्वीपर रेंज, थर्डमॅन, फाईन रिझन मध्ये कोणत्या प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये. सर्कलला बीट करून चेंडू तिकडे विरकावायचे तर धावा येणार. 3 चेंडू 3 धावा. स्ट्राईकला पुन्हा एकदा पाहतोय आपण प्रल्हाद अर्थात पप्पू पेमारे, ज्याला प्रेमाने पप्पू कैवारी म्हणतात. या ठिकाणी स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, फलंदाज एसटीचित होतोय. अविनाशने करामत दाखली, पलक झपकी, त्याला म्हणतात नजरहाटी, दुर्घटना घटी. फलंदाज बाद. पहिला झटका, पहिला आद्रा, पहिला गडी करत पहिल्या विकेटचं पतन. धावसंख्या 3 या आकड्यावरती. आम्ही इथं बसलो. 3 चेंडू 3 धावा. चौथ्या चेंडूवरती विकेट आला. म्हणजे 3 सिंगल नंतर हा विकेट आपण पाहिला गेला. 4 चेंडू 3 धावा. एक फलंदाज बाद झाला. गजाननला जे काम दिलं होतं ब्रेक थ्रूचं, ते ब्रेक थ्रू मिळून दिलं, विकेट मिळून दिला. महत्वपूर्ण विकेट. पप्पू ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये धुवाधार कामगिरी केली होती, त्याला बॅक टू पॅव्हलियन धाडलं. 5वा चेंडू असणार. गजानन तयार पंचांच्या. आपण पाहतो उजव्या डाव्या साईडनी गोलंदाजी करतोय. समोर असणार फलंदाज बंटी. निर्धाव चेंडू. पाच चेंडू आणि 3 धावा. 1 विकेटचं पतन पाहिलं गेलं. शेवटचा चेंडू असणार. चांगली गोलंदाजी करतोय, सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा फलंदाज बीट झाला, एसटी रक्षक बीट झाला आणि हा 4 अवांतर धावा 22चा बाय बाय केले पंचांनी. या 22चा चौकार अर्जित झाला. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होतोय. मोफतच्या धावा कशा पण यावा, पण धाव फलकावरती लागल्या पाहिजेत. स्कोर कार्ड 7 या आकड्यावरती. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये 7 धावा धावफलकावरती, 1 विकेटचं पतन झालं. जे प्रेक्षक वर्ग खरंच आता परत ज्या सामन्या ठिकाणी ना, बडवल, पिंपलोली, वाकस, कोलुली, कोल्हारे हे जे गाव आहेत, कडाव, नेरल, शेलू अनेक गावं आहेत का. या गावं ज्या ठिकाणी त्यांच्या टीम असतात तर त्यांची पब्लिक बहुसंख्येने येते. बहुसंख्येने हा खूप प्रेक्षक असतात त्यांच्या पाठीला. त्यांचे पाठीराखे बहुसंख्येने असतात. दुसरा षटक गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. कोलारे यांकडून गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. तो गोलंदाज मागच्या सामन्याचा हिरो, पहिल्या सामन्यामध्ये जो बडवल संघाला विजय प्राप्त करून देणारा एक सुपरस्टार खेळाडू दत्ता. गोलंदाजी मार्क वरती स्ट्राईकला. अनिल बघूया अनिल दत्ताचा सामना कशा प्रकारे करणार. पहिल्या सामन्यामध्ये अनिलने चांगल्या फलंदाजांना बॅक टू पॅव्हलियन धाडलं होतं.
सुरेख फटका, चेंडू भिरकावून दिलाय, शतरक्षक त्या ठिकाणी तैनात, कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज बाद, अंदाज सही बांधला होता, एक आखणी केली चातक पक्षी. तसा पावसाच्या पहिल्या थेंबाची वाट अचूकतेने टिपतोय, पहिला थेंब चौचीमध्ये अचूकतेने टिपतोय, त्याचप्रमाणे लक्ष साधलं, एक विचार पक्का केला आणि या फलंदाजाचा सुरेख झेल रोहनने त्या ठिकाणी टिपलाय. सुरेख झेल, कारण अनिल बॅक टू पॅवेल बिग 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 विकेट असणार तो वाकस संघाचं. धावसंख्या 7 या आकड्यावरती. दादा विनंती असेल, बाहेरून आवाज नका देऊ, खेळाडूच्या नावाने जरूर ओरडू नका, त्यांना खेळून द्या. त्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल आहे, तुम्ही रॉकेल वताचं काम करू नका. स्कोर कार्ड आता परत पाहिलं गेलं 7 या आकड्यावरती. बाला रहुने, आपण कुठे असाल बाला मुने, आपण दीपकजी कालन सर यांच्याशी संपर्क साधायचे. दत्ता पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केला, दुसरा चेंडू असणार दत्ताचा. सुरेख चेंडू सरळ रेषेतून निघून गेला, बॅट आणि चेंडूचं टायमिंग जुळलं नाहीये. समीकरण या ठिकाणी बिघडलेलं दिसते, कारण सुरेख फलंदाजी करणारा वाकस संघ ज्याने पहिल्या सामन्यामध्ये 58 धावा पटकावल्या होत्या आणि आता आपण पाहतो स्कोर कार्ड 7 वरती सलामीची जोडी माघारी आली. बंटी आणि नवनाथ ही जोडी मैदानावरती आहे. नवनाथ आणि बंटी एक चांगल्या कार्पेट पद्धतीने खेळण्यामध्ये माहीर असलेला बंटी. बघूया दत्ताच्या गोलंदाजीवरती काय करामत करणार. या ठिकाणी चेंडू फुटबॉलवरती चेंडू भिरकावून घेतला, डीप मिडविकेटच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार. एक सुरेख असा मल्टी हिट षटकार. लाजवाब आपण पाहिले गेलं, अंदाज आखला, पुढ्यात पडलेला चेंडू आमंत्रण स्वीकारलं आणि स्वीकारलेल्या चेंडूवरती ज्या पद्धतीने भटकवला. आपण पाहतो जनरेटरचा दुसरी गाडी त्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी हा चेंडू भिरकावून दिला क्षेत्ररक्षकाच्या सरळ रेषेच्या बाहेर. चेंडू सीमारेषा पार झाला आणि स्कोर कार्ड 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. मालिकावीरसाठी बाईके उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज सलमानजी नजीर सर यांच्या तर्फे या स्पोर्ट्स बाईक आपण पाहतोय. सायकल बायसिकल आहे ती. वाईट चेंडू. तर बाई गडगे आपण व्यासपीठावरती यायचे. भाई गडगे यांना विनंती करतो व्यासपीठावरती यायचे. भाई माझ्या समोरच आहे. स्कोर कार्ड 15 या आकड्यावरती जाऊन थांबलंय. गोलंदाज आपण पाहतो दत्ता. एक षटकार खाल्यानंतर लाईन लाईन मध्ये बिघाड झाली. लगातार 2 खराब चेंडू आपण पाहतोय. तर भाई गडगे यांचं या ठिकाणी मान सन्मान केला जात आहे. भालचंद्र हजारे सर यांच्या वतीने हा सत्कार केला जातो. सुरेख फटका गलीच्या डोक्यावरून आपण पाहतो डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू सीमारेषा पार. पंच कुणाल दाभणे सर यांचा इशारा येतोय. हा सुंदर असा चौकार. स्कोर कार्ड या चौकाराच्या सहाय्याने 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 2 षटक या ठिकाणी आपण पाहतोय प्रगती पथावरती. दुसरा षटक 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू झाले, 2 स्वेर मारा टाकले. अर्थात या 2 षटकामध्ये जो चालू षटक आहे 10 चेंडूमध्ये आपण पाहिलं 3 अवांतर, अर्थात 6 धावा अवांतर गेल्या. एक चौकार होता बाईचा, म्हणजे एक्स्ट्रा 6 धावा पहिल्या गेल्या. या 19 चेंडू म्हणजे बॅटच्या साहाय्याने फक्त 13 धावा आल्या. 5वा चेंडू गोलंदाज दत्ता तयार. या ठिकाणी कट करण्याचा प्रयत्न, बॅटची घेतली. आपण पाहतोय बंटी माघारी येणार. आणखी एक झटका दिला जातोय, तो म्हणजे वाकस संघाला. खरंच दीपकजी कालन प्रत्येक ठिकाणी जे पारितोषिक लावतात, चांगलं पारितोषिक आहे. ट्रॅव्हल पॉइंट नितीनजी धुले आणि दीपकजी कालन यांनी ट्रिप ठेवले वाकस या संघाला. बघूया वाकस संघ
दत्ता पुन्हा एकदा तयार होतोय. आत्तापर्यंत दत्ताने या षटकामध्ये 7 चेंडू फेकले, 2 स्क्वेअर टाकलेत, 5 चेंडू आत्तापर्यंत झाले. शेवटचा चेंडू असणार. स्कोर कार्ड 19. नवीन फलंदाज आपण पाहतोय भगवान मैदानाकडे रवाना झालाय. या ठिकाणी भगवानने सुरेख फटका, अकलेचा बुद्धीचा वापर, दरम्यान झोन मध्ये चेंडू, सीमा रेषा पार. भगवानचा एक माइंडेड स्ट्रोक, शाहूकार. लाजवाब सुरेख फटका लगावला. 4 धावा आल्या. स्कोर कार्ड 2 षटकामध्ये आपण पाहतोय 23 या आकड्यावरती जाऊन थांबला. सुरेख आपण असे फटके IPL मध्ये पाहतोय. अनेक फलंदाज आहेत आणि हा फटका मी नेहमीच पाहतोय. आमच्या सोबत प्रकाशजी बदे पण आहेत आणि संदेश पाटील हा फटका नेहमीच लगावतात. गल्ली आणि तडम्यांच्या दिशेने नेहमीच त्यांचा हा फटका असतोय. संदेश कित्येक असे मॅच पहा आणि त्या मॅच मध्ये हे फटके तुम्हाला जरूर दिसतील. नवीन गोलंदाज हेमंत. खरंच आपण केपीएलच्या अगोदर हा हेमंत खूप चमकला होता. केपीएल झाल्यानंतर हेमंत थोडासा शांत झाला, थोडा थंड झाला. पण आज बघूया हेमंत आपल्या संघासाठी कशा प्रकारे कामगिरी करणार. 2 षटकामध्ये 23 धावा धावफलकावरती लागले गेल्या. 3रं षटक प्रगती पथावरती आलाय आणि पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकलाय. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडू येणार का? अर्थात निर्धाव चेंडू. पंत आमची परीक्षा घेतात. जसा चेंडू पडला पंतांनी 2 हाताची घडी मारली ना आमच्याकडे पाहिलं. नशीब तोंडावरती बोट नाही गेलं. 23 धावा. स्कोर कार्ड 2 चेंडू लगातार निर्धाव. वातावरण शांत झालंय. सुरेख फटका या ठिकाणी पाहतोय. राकेश चेंडू खाली येतोय. फलंदाज बाद अर्थात माघार याला नवनाथ. खरंच नवनाथसाठी पारितोषिक आलं होतं. एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत पांडुरंग माली आणि हे मला पाठीमागे सांगितलं का पारितोषिक लावा, पण लावण्या अगोदरच दरवाजे बंद झाले. फलंदाज माघारी आला. विकेटचं पतन हेमंतने सांगितलं, कारण मी KPLच्या नंतर हेमंत चमकताना दिसला नव्हता. त्यांचा 12 प्लेयर सांगतो सध्या शांत आहे, पण इथे शांत नाही. इथे जरा वातावरण गरम केलं त्यांनी. 2 लगातार निर्धाव चेंडू टाकल्यानंतर विकेट प्राप्त केलं. जे प्रयत्न, जे यश संपादन करताना दिसला. नवीन फलंदाज किरण मैदानाकडे रवाना झालाय. अजूनही 9 चेंडू आहेत. या 9 चेंडूवरती किती धावा कुठल्या जाणार? या 9 चेंडूवरती किती धावा होणार? किती मोठं आव्हान असणार ते आर्या 11 वडवल संघासाठी. पण सुरेख झेल, राकेश पाटील लाजवाब झेल त्यांनी त्या ठिकाणी पकडला गेला. पुढचा चेंडू हेमंत तयार. हा सुरेख चेंडू, लगातार 4था चेंडू निर्धाव फेकतो आहे. 4 चेंडू निर्धाव या ठिकाणी टाकले जातात. लाजवाब गोलंदाजी. भगवान ज्याला तारणार म्हटलं जात आहे, वाकत संघाचा आज तारणार ठरणार का? इथे 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडू मध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा कुटाव्या लागतील. तर आव्हान राहणार भडवल संघाच्या विरोधात. नंतर भडवल संघ या ठिकाणी गोलंदाजीच्या बरोबर सुरेख कामगिरी करतोय. 5वा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. लगातार 5वा चेंडू निर्धाव. या स्पर्धेची निर्धाव षटक या ठिकाणी होणार का? या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक, पहिले 6 चेंडू डॉट, पहिले 6 चेंडू निकामी या ठिकाणी होणार का? शेवटचा चेंडू हेमंत तयार. फलंदाज भगवान काय करणार, काय बिघडणार? कारण दिवसा ग्रहण लागतं हे वागितलं गेलं, रात्री ग्रहण लागलं याला. आहा, या स्पर्धेमध्ये अजून एक छान लागलं. ब्रदर चषक 2019 पर्व 2ऱ्यामध्ये निर्धाव षटक पहिलं कोणी टाकलं हे पुढच्या वेळी जेव्हा स्पर्धा सुरू होईल त्या स्पर्धेमध्ये जरूर घेतलं जाणार. या स्पर्धेतील
जी पहिली मानाची बाईक जशी प्रकाश बदेचं नाव घेतलं जातंय त्याचप्रमाणे या स्पर्धेमधील दुसऱ्या स्पर्धेमध्ये बाईक कोण घेऊन आला ती नंतरची गोष्ट. पहिली षटकार हॅट्रिक कोणी ठोकली तर साईने, तर पहिले निर्धाव षटक कोणी टाकलं तर आपण पाहणार आहोत हेमंत याच्याकडून. खरंच हेमंतला जर यूट्यूब नसती आणि हे जे प्रेक्षक लांब आहेत जर स्टेजच्या मध्ये असते तर हेमंतला वेगळ्या नावाने ते ओरडलं असतं. पण खूप सुरेख कामगिरी करतोय ते त्यांच्या प्रेक्षकांना माहिती आहे. माझं बोलणं त्यांच्याबरोबर पोहोचलं. तर आशीर्वाद कालेकर जे रेल्वे संघाकडून खेळतात त्यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आलंय हेमंतसाठी. तो गोलंदाजी मार्क वरती अविनाश. शेवटचा षटक 6 चेंडू. माझ्या भाषेमध्ये मी नेहमीच सांगतोय हा सख्या तुझी वारी करावी लागेल धावसंख्या वाढवण्यासाठी. या ठिकाणी तरी टायमिंग दिलं नसेल पण बघूया. आहा बॅट्समन आणि बॉलर मध्ये शरत लागली होती. या ठिकाणी गोलंदाज अविनाश जिंकतोय. फलंदाज धावचीत किरण माघारी येणार. आणखी एक झटका. नेवलीचा संघ थांबला होता वाकतची मॅच बघायला तेही घराकडे निघाले. मित्रांनो पिक्चर अभी बाकी आहे बहुत कुछ बाकी आहे. हा अर्धा पार्ट झाला अर्धा पार्ट बाकी आहे अजून काही होऊ शकतं. स्कोर कार्ड 23 या आकड्यावरतीच राहिले. आपण पाहिले गेले 7 चेंडू झालेत. जो एक चौकार आला होता दत्ताच्या गोलंदाजीवरती त्यानंतर धावाच आल्या नाहीयेत. नवीन फलंदाज कैलाश मैदानाकडे रवाना झाले. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर या पुढील सामना आपण पाहणार आहोत. प्रथमेश धामोते विपक्ष वीडला जाणार तो म्हणजे समीर 11 शेलू. या दोन संघादरम्यान आपण पाहतो दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकसाठी या ठिकाणी यायचे. या ठिकाणी चेंडू विरकावून दिला जातो. बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक धाव घेते चेंडू पोचे परत. दुसरी धाव आरामात घेतली जाते कारण वेल अवधी विवेतला. दुसरी धाव भगवानच्या खात्यामध्ये. स्कोर कार्ड जो 23 वरती थांबला होता तो आगेकूच झाला 25 वरती जाऊन पोहोचला. तर दीपकजी कालन यांच्याकडून पारितोषिक येतो. कैलाससाठी लगातार 2 षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक असणार. या ठिकाणी आपण पाहिलं गेलं पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सरळ रेषेत चेंडू निघून गेला. दामोते संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाला. शेलू संघ समीर 11 पठाण साहेबांचा संघ. या ठिकाणी आपण पाहतोय हा इकडे हिट नाही झालं पण नॉन स्ट्राईकला पण पाहिलं गेलं. भगवान माघारी येणार. आणखी एक झटका लाजवाब. आपण पाहतोय पहिल्या 12 चेंडू मध्ये 23 धावा आल्या आणि ह्या 10 चेंडू मध्ये फक्त 2 धावा. कुठे राहिला. पंचवीस धावा. क्रिकेटची जत्राच भरली सर. भारतामध्ये वेगळी जत्रा चालू आहे इकडे क्रिकेटची जत्रा चालू आहे. सुरेख फटका. ज्या षटकाराची गरज होती कुठे होता हा कुठे ठेवला होता याला कैलाशला. 6 धावा या ठिकाणी. अजून एक षटकाराला दीपकजी कालन यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक. षटकाराची गरज होती तो षटकार या ठिकाणी येतोय. 31 धावा. 31 धावा धाव फलकावरती आहेत. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू विरकावून दिला जातोय. डिफेक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल. एक धाव घेतली जाते. आहा फंबल झालंय. महागा ठरू शकतं एक धाव. संघासाठी कधी काय होऊ शकतंय. पुन्हा एकदा आहा 2 धावा. 3 झाल्या. 2 धावा आपण एक्स्ट्रा मोजतोय. चौथी धाव होणार का नाहीये. म्हणजे जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा एक्स्ट्रा घेतल्या गेल्यात. म्हणजे या 3 धावा काही होऊ शकतोय. आम्ही पाहिलं गेलंय 1 धाव काय होतंय. चांदेच्या मैदानावरती कबीरजी आत्तारी सर चौकार गेला म्हणून थांबले होते.
त्यांना वाटलं चौकार गेला, पण ती एकच धाव. तिथे तर 2-3 धावा घेतल्या असतं तर काही समीकरण वेगळं असतं. तर या ठिकाणी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 34 या आकड्यावरती. 35 धावांची गरज. 35 धावा पटकाव्या लागतील. जसं 10वीची एक्झाम झाले, आई बापाला माहिती आहे आपली मुलं क्रिकेटमध्ये अनेक वर्ष अनेक दिवस क्रिकेटमध्ये गेले, 10वीची परीक्षा दिले, कमीत कमी 35% मार्क पाड म्हणजे पुढच्या वर्गाला कॉलेजची पायरी चढेल. पण इथे पुढच्या वर्ग म्हणजे पुढच्या राऊंडची पायरी चढणार का वाकस संघ? या 35 धावा या ठिकाणी भडवल संघ पार करणार हे ऐकणार आहेत, हे पाहणार आहेत युट्यूबच्या माध्यमातून आणि ऐकणार आहेत आपण संदीप बोराडे यांच्या आवाजातून. तो वाकस संघ जिंकला तर मंगेश 11 यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. पंच चेंडू पोहोचला तुमच्यापर्यंत. चला चेंडू पाठवा. बॅट्समन आपण त्वरित मैदानाकडे रवाना व्हायचंय. धन्यवाद संदीप गायकवाड. जर विचार केला या स्पर्धेचा उच्चांक गाठताना जरी दिसत असली तरी आता मात्र या स्पर्धेने मात्र दुसऱ्या रजनीकडे यशस्वीरित्या वाटचाल केलेली दिसून येते. आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आहे तो आर्या 11 भडवल वर्सेस जयहनुमान वाक्कस यांच्यातील लढत आहे. जयहनुमान वाक्कस संघाची फलंदाजी आपण पाहिले ज्याच्यामध्ये अद्यापपर्यंत धावा कुठल्या गेल्यात त्या मात्र 34 विजयासाठी 35 धावसंख्येची गरज आहे ती आर्या 11 भडवल संघाला. पाहूया काय घडतंय मैदानात. लो स्कोर मॅच आहे. आपण अशीच एक मॅच पाहिली खऱ्या अर्थाने जनता राजा पिंपलोली वर्सेस खेळताना, परंतु तिथे मात्र ती लो स्कोर मॅच प्रतिस्पर्धी संघाने जिंकली होती. जनता राजा पिंपलोली संघाला या स्पर्धेतून बाहेर जावं लागलं होतं. परंतु असो सध्या मैदानाचा विचार करायला गेला जरी मॅच लो स्कोर असली तरी मात्र तिला डिफेंड केलं जाणार का ते जयहनुमान वाक्कस संघाकडून आणि त्याच्यासाठी चेसिंगसाठी मात्र मर्यादित आपण पाहतोय फलंदाज असणार ते भडवल संघाकडून. चला मैदानात कारण फलंदाज विलंब करू नका. जितका विलंब कराल तितका विलंब या रजनीला होणार आहे. कारण आपण पाहतोय अजूनही ही मॅच पकडून जर विचार करायला गेला अजून 3 सामने बाकी आहेत. याच्यानंतर हाफ इनिंग नंतर मात्र अजून 2 सामने पाहायला मिळणार आहेत. म्हणजे नक्कीच हा सामना धरून 3 सामने आपण पाहणार आहोत. दरम्यान सलामीची जोडी मैदानात रवाना झाली आहे. रोहन आणि त्याच्या समवेत राकेश आणि गोलंदाजी मार्कवरती कोण असणार? गोलंदाजीच्या स्वरूपातला दावेदार तो किरण शेळके आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या जयहनुमान वाक्कस संघासाठी गोलंदाजी करताना दिसणार आहे. परंतु आता मात्र टिचून भेदक मारा करावा लागणार आहे. 24 चेंडूचा तरार आहे आणि विजयासाठी मात्र 35 धावा संख्येची गरज आहे. मॅच लो स्कोर सुद्धा म्हणता येणार नाही. नितेश तरे आपण पाहतोय सध्या या मैदानात किती रती महारथी क्रिकेटची भाकीतं वर्तवताना दिसून आलेत, परंतु ती भाकीते मात्र फोल ठरलेली आहेत. आता या मैदानात त्याच भाकीतांना खरं करून दाखवणार का जयहनुमान वाक्कस संघ ते पाहूया. कारण बराचसा प्रेक्षक वर्ग अजूनही विचार करायला गेला 2 वाजण्याचा सुमार झाला आहे आणि तरी सुद्धा प्रेक्षक वर्ग या मैदानात टिकून आहे. ही खरी खासियत आहे कर्जत तालुक्याची आणि या कर्जत तालुक्याचा प्रेक्षक इतका दर्दी आहे की कितीही मॅचेस असू दे. आपण पाहतोय सध्या मागच्या महिन्याचा जर विचार करायला या चालू महिन्याचा विचार केला आपण तर लगातार क्रिकेटच्या रजनी आणि रजनीच पाहायला मिळत आहेत. बऱ्याच जणांना वाटलं होतं आणि त्यातूनही खरं नितेश म्हणायला गेलं खरं आहे त्यांची सुद्धा बाकी ते सत्य आहेत. बऱ्याच जणांना वाटलं होतं की मॅचेस होणार नाहीयेत, आचारसंहितेचा प्रकार आहे, तरी सुद्धा राजकीय पक्षांच्या नावाने मात्र मॅचेस कॅन्सल झाल्या. बऱ्याचशा टुर्नामेंट अद्यापर्यंत पाहायला तर आपण स्पर्धा बंद थोड्याशा कमी झाल्यात, परंतु त्या स्पर्धा आपल्याला मेचा अनुभव 15 तारखेपर्यंत आपण अनुभवणार आहेत, शंकाच नाहीये. जाऊया मैदानाकडे. सध्या तरी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय तो गोलंदाज किरण आणि सलामीची जोडी आपण पाहणार आहोत ती म्हणजे राकेश आणि रोहन यांच्या स्वरूपातली. सध्या राकेश एक हावी होतोय मैदानात, परंतु पाहूया तोच राकेश आणि त्याच्या समेत असलेला रोहन नॉन स्ट्रायकर एंडवरती खेळतोय. गोलंदाजी मार्कवरती पुनश्च गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय किरणचा पहिला चेंडू. द्वितीय सत्राचे रणशिंग फुंकले जात आहेत. 35 धावांचा डोंगर सर करण्यासाठी पहिला चेंडू. सुंदर असा फटका. वॉट अ शॉट सिलेक्शन. चेंडू मात्र स्क्वेअर लेग रेझन कडून सीमा रेषा बाहेर. 1 बाउन्स कणकणीत चौकार.
दरम्यान नक्कीच आमचे प्रेक्षक वर्ग मान्यवर अतिशय चांगली मजा लुटतायत या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर त्यांचं सुद्धा आभार मानलं पाहिजे खऱ्या अर्थाने. सुंदर फटका खेळण्याचा पुनश्च प्रयत्न आपण पाहतोय. सटिकल लेंथ लाईन आणि तेज गती चेंडू सध्या मैदानात आपल्याला पाहायला मिळाला. या गोलंदाज किरण कडून पहिल्या चेंडूवरती चौकार कल्ल्याच्या नंतर कमबॅक करण्याचा चांगला प्रयत्न आहे आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात पाहायला निर्धाव जातोय. दरम्यान 2 चेंडू झाले, धावपळक जाऊन पोहोचलाय ते 4 या अंकावर. पुढचा चेंडू गोलंदाज किरण पुनश्च तयार. हा गोल्डन स्पॉटचा चेंडू आपण पाहिलाय. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न थोडा अंगलट आलाय या फलंदाजाच्या. कारण विचार कराव, ज्यावेळी पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार त्याच्यानंतर आलेले 2 निर्धाव चेंडू म्हणजे कोणत्या क्षणी फलंदाज खेळतोय याचं भान असणं खूप गरजेचं आहे. कारण चौकार आल्याच्या नंतर असं वाटलं होतं की या मॅच मध्ये जो राम उरलाय तो राम मात्र काढून घेण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु आता मात्र कमबॅक केलाय किरण या गोलंदाजांचे. दाद द्यावे लागेल. 3 चेंडूंमध्ये 4 धावा. मात्र मागचे दरवाजे उघडे ठेवले आणि हा मागच्या दरवाज्यातून चोरी झाली आहे. फलंदाज बाद होतोय. ज्याच्या पलीमध्ये आलेला चौकार, आता मात्र या चौकाराने समीकरण बदलायचं होतं, तिथेच मात्र नांगी टाकली फलंदाजाने. पुढचे 3ही चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळाले. 4थ्या चेंडूवरती आलेले विकेट आणि तंबूच्या दिशेने हा फलंदाज रवाना होतोय. पहिला हादरा आपण पाहिला राकेशच्या स्वरूपात या मैदानात मिळाला जातोय. चौकार आल्याच्या नंतर मात्र राकेशने फलंदाजीला थोडं वेगळं रूप द्यायचं होतं, परंतु गोलंदाज किरणने त्याची फळी ओळखले आणि उत्तमरित्या गोलंदाजी मैदानात करताना दिसून आलाय. कारण सटीक लेंथ लाईनच्या वापरावरती मात्र सध्या फलंदाज तशी फळी साकारत नव्हता हे विशेष त्याने जाणलं आणि त्याच पद्धतीत चेंडू पुनश्च फेकले गेले आणि इथे फटका राकेशला बसतोय. राकेश तंबूच्या दिशेने रवाना होतोय. 1 डाऊनच्या विकेटवरती आता सध्या फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे अविनाश. पुढचा चेंडू गोलंदाज किरण पुनश्च तयार होणार. अविनाश सध्या आपण पाहतोय पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज झाला. वैयक्तिक सुंदर गोलंदाजी. मी तर म्हणेल अगोदरच्या षटकाचा आपण जरा विचार करूया. हेमंत ह्याने मात्र मेडन षटक फेकलं होतं. या स्पर्धेचा विचार केला गेला तर मात्र या स्पर्धेमध्ये पहिलं मेडन षटक, कारण कालच्या रजनीमधला विचार करायला गेले तर पहिली षटकार हॅट्रिक आतिश कोलंबे, आजची दुसरी षटकार हॅट्रिक तिसरी षटकार हॅट्रिक साई मसने. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न का अंगलट येतोय, कारण जी चुकी मी तर म्हणेल फलंदाज राकेशने मैदानात केली तीच चुकी सध्या फलंदाज मैदानात करतोय तो म्हणजे अविनाश. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अंती एका विकेटच्या नुकसानवरती सध्या बडवल संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जो आलेला पहिल्या चेंडूवरचा चौकार म्हणजे 4च धावा आपण पाहतोय. धावपळकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या चेंडूवरती आलेला नितेश तेरे चौकार, परंतु या चौकाराने खऱ्या अर्थाने जय हनुमान वाकस संघाला परतीचा रस्ता दाखवला होता, परंतु त्याच जय हनुमान वाकस संघाच्या गोलंदाज किरण शेळकेने मात्र इतक्या दमदारपणे या मैदानात एंट्री घेतली आहे की सांगून दिले की शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच नेल्याशिवाय राहणार नाही आणि विजयाचे शिल्पकार झाल्याशिवाय राहणार नाही असे 5 चेंडूंमध्ये दाखवून दिले. परंतु अजून मॅच बाकी आहे, कारण 18 चेंडूंचा तरार बाकी आहे आणि 18 चेंडूंमध्ये आता मात्र विजयासाठी 31 धावसंख्येची गरज आहे ती भडवल संघाला. परंतु आता मात्र बडवल संघ थोडा मी तर म्हणेल संकटात सापडतोय, शंकाच नाहीये. कारण 5 चेंडू निर्धाव केल्याच्या नंतर मात्र विचार विनिमयाची गरज आहे. कारण मानंडरी पॉवर प्लेचं षटक असं असतं जिथे मात्र मोठे फटके खेळायचे असतात आणि तिथेच उत्तुंग धावा रचायच्या असतात. तेच मानंडरी पॉवर प्लेचं षटक सध्या हातातून निघून जात आहे ते बडवल संघाच्या. सांघिक कोट्यातलं दुसरं षटक प्रगतीपथावरती येत आहे. गोलंदाजी मार्क वरती नवनाथ माली आपल्याला पाहायला मिळतोय. ही निर्धाव चेंडू रोहनला नक्कीच मी तर म्हणेल पहिल्या षटकात रोहनला पाहिजे तशी संधी मिळालीच नव्हती म्हणायला हरकत नाही आहे. कारण जर विचार केला 4 चेंडू केलून काढले तर राकेशने, त्याच्यानंतर आलेला अविनाश याने 2 चेंडू केलून काढलेत. म्हणजे पहिल्या षटकात एकही संधी मात्र रोहनसाठी आली नाहीये, ज्याच्या फलीमध्ये पहिल्या सामन्याचा आपण विचार करायला गेला तर 2 षटकार बॅक टू बॅक आले होते. ताकद आहे मनगडात, ती वापरू शकतो सध्या मैदानात म्हणायला हरकत नाहीये.
आहा, बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. रोहन वेट अँड वॉच नक्की करताय, परंतु या सामन्यात आपण काय करताय हा प्रश्न आता तमाम प्रेक्षकांना आमच्या समवेत पडलाय. पुढचा चेंडूसाठी तयार नवनाथ माळी. शॉर्ट पिच चेंडू होता, समाचार घेतलाय, गॅपचं प्रदर्शन होणार, चेंडू जाणार डीपेक्षा रेझन कडे. 4 धाव्यांसाठी आता मात्र खणखणीत चौकार. पाहूया खऱ्या अर्थाने जर विचार करायला गेला अद्यापपर्यंत 9 चेंडूंचा खेळ संपलाय. मागच्या 8 चेंडूंपासून धावसंख्येला जो लगाम लागला होता त्या धावसंख्येला उभारी देण्याचं कार्य आता रोहनच्या फलीने केलंय. म्हणजे या चौकाराने 8 धावा अद्यापपर्यंत धावफलकावरती लागल्या जात आहेत. 9 चेंडूंचा थरार संपलाय. एका विकेटचं नुकसान बडवेल संघाचं आपण पाहिलंय राकेशच्या स्वरूपात. नवनाथ माली पुनश्च गोलंदाजीवरती तयार होतोय. आपण पाहतोय 4था चेंडू फेकण्यासाठी नवनाथ माली सज्ज. सेन्सिबल क्रिकेट. गोल्डन स्पॉट आणि इथे फलंदाज रोहनच्या पारीचा अंत. याला म्हणतात सटीक लेंथ लाईनचा वापर कसा करायचा असतो आणि तेच केलाय सध्या तरी पहिला गोलंदाज किरण शेलकेने आणि त्याच्यानंतर नवनाथ मालीने सांगून दिलाय. हुकला तर मुकला. खऱ्या अर्थाने मी तर म्हणेल या मॅच साठी मुकतोय का रोहन, कारण ज्या पद्धतीत फली साकारले, कारण थोडी बॉडी लँग्वेज ढिसाल वाटली सध्या या फलीवरती रोहनची म्हणायला गेलं तर, आणि त्याच बॉडी लँग्वेजने रोहनला साथ दिली नाही. फटका खेळण्याचा प्रयत्न नक्की केला परंतु सरळ चेंडू एस्टनवरती आदळला आणि इथे मात्र दुसऱ्या विकेटचं पतन. टू डाऊनच्या विकेटवरती सध्या आपण पाहतोय रोहित जामगरे पाहायला मिळतोय बडवल संघाकडून. आव्हान नितेश तरे म्हणायला गेलं तर कठीण नाहीये, परंतु क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. कारण शेवटच्या चेंडूला तुम्ही सांगू शकत नाही की हा संघ जिंकतोय आणि हारतोय. हे सगळं समीकरण आहे क्रिकेटमध्ये. कारण जर विचार करायला गेला लो स्कोर मॅच कधी रफ अँड टफ होते. उदाहरण दिलं ते मात्र संदीप गायकवाड यांनी. कबीर हत्तारी सध्या लेग पंचांच्या भूमिकेत आहे. चांदईचं मैदान ते कधी विसरू शकत नाही, कारण त्याच्यासाठी 365 दिवसांची वाट पाहावी लागणार त्यांना. सध्या विचार करायला गेलं किरण शेलकेने मात्र मैदानात क्षेत्ररक्षण सजवलं, परंतु वेट का घेतला चेंडू फेकण्यात हा प्रश्न पडला. कारण जर वेळेत चेंडू फेकला असता तर आई फलंदाज तंबूच्या दिशेने पाहायला मिळाला असता. परंतु असो एक धाव पूर्ण झाले. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे 9 अंकावर. हा उत्तमरित्या गोलंदाजी नवनाथ मालीचं सुद्धा मी कौतुक करेल. नवनाथ मालीने आपल्या षटकात 5 धावा दिल्या आहेत. कारण पहिलं षटक 4 धाव्यांचं, दुसरं षटक 5 धाव्यांचं आणि 9 धावा धावफलकावरती अद्याप लागल्या जात आहेत. आता मात्र संकट मोचन म्हणून कोण बडवल संघाला वाचवणार, कारण सध्या तरी फलंदाजी साकारता येतो म्हणजे अविनाश आणि त्याच्या समवेत रोहित जामगरे. सध्या मैदानात विचार करूया, फटकेबाजी करावी लागणार, कारण आता मात्र आव्हान कठीण परिस्थितीत येताना दिसून येत आहे. कारण नितेश तरे आपण 24 चेंडूंचा जर विचार करायला गेला तर 24 चेंडूंमध्ये धावा एक्स्ट्रा होत्या, त्या म्हणजे 11 धावा एक्स्ट्रा पाहायला मिळत होत्या. परंतु इथे मात्र आता समीकरण बिघडलंय, कारण 12 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 26 धावसंख्येची गरज आहे. पहा अटीतटीची मॅच होताना दिसून येते. कारण मी मगाशी सुद्धा वक्तव्य केलं, लो स्कोर मॅच जरी दिसली तरी ती रफ अँड टफ करताना दिसणार का, कारण हे मैदान मी म्हणतोय कालच्या रजनीपासून कर्जत तालुक्यातल्या गोलंदाजांसाठी लाभदायक ठरत आहे. कारण मागची सुद्धा मॅच आपण पाहिले, आयुष 11 मालेगाव वर्सेस समीर 11 शेलू यांच्यातील लढत. एकतर्फी असं वाटलं होतं नो बॉल पडल्याच्या नंतर समीर 11 शेलू संघ या स्पर्धेतून बाहेर होईल, परंतु त्या क्षणी साई मसनेने आपली गोलंदाजीतली पकड इतकी मजबूत केली की काल आयुष 11 मालेगाव संघाला या स्पर्धेतून बाहेर जावं लागलं. सुंदर फटका, पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल केलेला चेंडू, परंतु उत्तमरित्या कामगिरी. सध्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करेल, कारण
चेंडू 19-20चं समीकरण असतं तर सरळरित्या पॉइंट मधून मात्र सीमारेखा पार सुद्धा पाहायला मिळालं असतं. क्षेत्ररक्षणाची त्या पद्धतीची चाचपणी नव्हती म्हणून त्या पद्धतीत फटकेबाजी केली होती ती फलंदाजाने आणि इथे एक धाव धावफलकावरती लागली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते अद्याप एक दशक म्हणजे 10 या अंकावरती दुहेरी आकडा सध्या पाहायला मिळतोय. आर्या 11 बडवल संघाचा 11 चेंडू 25 धावसंख्येची गरज. सुरेख फटका मिड विकेट रिजन कडे परंतु तितक्याच ताकदीचं क्षेत्र रक्षण पाहायला मिळतंय. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 11 या अंकावरती. 10 चेंडू 24 धावसंख्येची गरज आहे. सुंदर गोलंदाजी लाजवाब मी तर म्हणेल. सध्या जे कार्य किरण शेळकेने केलंय त्याच्यानंतर नवनाथ मालीने केलं तेच कार्य सध्या तिसरा गोलंदाज करताना दिसतोय. अनिल दलवी आपण पाहतोय उत्तमरित्या गोलंदाजी मी तर म्हणेल जानमान वाकस संघाची. या ठिकाणी आपण पाहतोय दामोते संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. समीर 11 शेलू संघ आपण या नाणेफेकीसाठी त्वरित. चेंडू हा लाजवाब खरोखर नशिबाचा कौल सध्या जयमान वाकस संघाच्या बाजूने आहे परंतु त्याला कर्तृत्वाची जोड सुद्धा दिली जाते कारण सध्या उत्तमरित्या क्षेत्ररक्षण केलंय संघासाठी. मी तर म्हणेल या 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले अद्याप पर्यंत महाराष्ट्रीयन आकडा 13 या अंकावरती. माणसाच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आकडा आहे 13. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत माणसाचं आयुष्य संपुष्टात येत नाही. आता मात्र नक्कीच एक धाव येते. आर्या 11 बडवल संघाला सांगावा लागेल इक्का दुक्का से अब नहीं चलेगा काम क्योंकि आपको लगाना पड़ेगा चौका और छक्का. तरच मात्र विजयाच्या अतिशय समीप असणार कारण 7 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 21 धावसंख्येची गरज आहे म्हणजे 7-21 प्रत्येक चेंडूवरती 3 धावा अपेक्षित. टॉसला चल. साई मसने नाणेफेकसाठी त्वरित आपण व्यासपीठाकडे. दरम्यान सन्माननीय रामदासजी गुमारे साहेब येथे उपस्थित आहेत. मी विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. परत तुम्ही कुठे गेले आता. चला गोमारे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आपण पाहणार आहोत. मैदानाकडे जाऊया. 6 चेंडू आणि 20 धावसंख्येचा थरार. मॅच पुनश्च पाहायला मिळतेय. आयुष 11 मालेगाव वर्सेस समीर 11 शेलू यांच्यात जी लढत झाली त्याच पद्धतीची लढत पाहायला मिळणार का कारण येणारे 7 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. काय डिसिजन काय 6 चेंडू 20 धावसंख्येची गरज. मॅच कडे वळूया मित्रांनो. मैदानाकडे लक्ष केंद्रित करूया सध्या. हा निर्धाव चेंडू गोलंदाज चौथा. पंचांचा मात्र सोहेर चेंडूचा इशारा येतोय. निर्धाव चेंडू वाटला आणि त्याच्यानंतर पंचांनी मात्र हात फैलावलेत. कवायतीचा प्रकार सादर केला जातोय. मॅच मध्ये पुनश्च ट्वेस्ट. दामोते संघ नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः फलंदाजी स्वीकारताना दिसून येणार आहे तर क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलंय ते मात्र शेलू संघाला गोलंदाज भगवान. नावात भगवान आहे परंतु मैदानात आता सध्या चुकी करतोय.
सुरेख फटका झालेली चुकी पहा किती मागात ठरणार आहे, शंकाच नाहीये. चेंडू जाणार तो स्क्वेअर लेग आणि पॉइंटच्या मधून सीमारेखा पार. 4 धाव्यांसाठी कणकणीत चौकार. म्हणजे एका चेंडूची किंमत मोजावी लागले ती भगवान या गोलंदाजाला 5 या अंकावर. कारण पहिला आलेला सोयीर चेंडू त्याच्यानंतर आलेला चौकार. म्हणजे नक्कीच सामन्यात अजूनही बाकी आहे ती विजय पराजयाची भाषा. कारण आता मात्र 5 चेंडू आणि विजयासाठी 15 धावसंख्येची गरज आहे. अटीतटीची मॅच मित्रांनो. मॅच मध्ये पाहूया काय घडतंय. परंतु आर्या 11 भडवल संघ सुद्धा मैदानात दाखवून देत आहे की शेवटच्या चेंडू पर्यंत ही मॅच जरी गेली तरी मात्र विजयाचे शिल्पकार होण्याचा स्वप्न मात्र मैदानात सोडलं जाणार नाहीये. कारण आता मात्र 5 चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये चुरस निर्माण झाली आहे. जिंकणं हारणं आणि याच्या पलीकडची भाषा सध्या वापरली जाते मैदानात. गोलंदाज भगवान पुनश्च तयार. सुंदर फटका. पुनश्च चेंडू कार्पेट पद्धतीने ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आती घाई. विकेटचं पतन. संकटात जाई म्हटलं जात आहे. कबीर आत्तारे वेट्यान वॉच केल्याने मग निर्णयाकडे पोहोचलेत खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं तर. दाद देईल कारण पंचांना निरीक्षण करावं लागतं आणि त्या निरीक्षणात मात्र अतिघाई करून जमत नाही. आणि तेच मात्र कबीर आत्तारेंनी मैदानात केलाय. परंतु झटका बसतोय सध्या तरी या फलंदाज अविनाशच्या पारीचा इथे अंत होत आहे. फलंदाजीला उतरतोय तो कपिल. खऱ्या अर्थाने नितीश तरे मी गतवर्षी या कपिलला पाहिलं होतं. ते वर्णेच्या मैदानावरती मला वाटते पहिली गेल्या वर्षाची गतवर्षीच्या सीझनची पहिली मॅच खेळताना दिसत होता. आणि त्याच्या विरोधात मला वाटतंय सध्या तरी वावलली संघाचा मनोज मुंडे सुद्धा पाहायला मिळाला होता. परंतु याच कपिलने झंझावत जो दाखवला होता तिथे मात्र बडवल संघ एक चांगला नावारूपाला येताना दिसत होता. तोच कपिल सध्या मैदानात आहे. कारण कपिल ऐन मुक्याच्या वेळी फलंदाजी करतोय. म्हणजे याच्यात ताकद आहे, धमक आहे, षटकार चौकारांची आतिषबाजी करण्याचे. परंतु वाखत संघाचा भगवान मात्र त्या चुका मैदानात करणार का? कारण अद्याप विचार करूया 2 चेंडू फेकलेत ते गोलंदाज भगवान आहे आणि 2 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च केल्यात. म्हणजे अजूनही विचार करायला गेला येणारे 4 चेंडू आहेत. 14 धावा संख्येची गरज आहे. 4 आकडा पाहतोय आपण काय होणार मैदानात. वेल प्ले. पुनश्च एकेरी स्वरूपातली धाव. कारण म्हटलं जातं ना अब नाही चलेगा काम. कारण ज्या पद्धतीत फटकेबाजी करायची आहे ती मात्र चौकार आणि षटकारांचीच करावी लागेल. तर मात्र या सामन्यात आर्या 11 बडवल विजयाचे दरवाजे उघडेल. कारण 3 चेंडू विजयासाठी अजूनही 13 धावसंख्येची गरज आहे. सुरेख फटका आणि या पहिल्या फटक्यावरती षटकार येतोय. आपण पाहतोय खणखणीत षटकार. समालोचक काय बोलतात त्याच्या पलीकडची भाषा सध्या मैदानात हा फलंदाज वापरतोय तो म्हणजे रोहित जामगरे. ज्याला पाहिजे तितकी संधी मैदानात मिळत नव्हती परंतु आता षटकार ऐन मोक्याच्या वेळी मारतोय. म्हणजे नक्कीच वाकस संघाला या मैदानात विचार करायला भाग पाडतोय. ज्या प्रमाणात तुमची 3 षटकात गोलंदाजी झाली आहे त्या गोलंदाजीला मात्र नकारार्थी भाषा दिली जाते ती फलंदाजाच्या स्वरूपातली. आणि या षटकाराने आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली आहे अद्याप पर्यंत 28 या अंकावरती. 2 चेंडू 7 धावसंख्येची गरज. सुंदर फटका. चेंडू खेळला गेलाय कव्हर रिजन मध्ये परंतु चेंडूला मात्र एक्स्ट्रा रिजन कडे धाडलं गेलं होतं. उचलणार फेक करणार कपिलच्या पारीला आत्महत्येस प्रवृत्त केला. समीकरण पहा कसं आहे. शेवटचे चेंडूवरती मॅच जरूर आलाय परंतु आता मात्र विजयासाठी 1 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे. कणकणीत षटकार आहे. 1 षटकार मात्र आर्या 11 बडवल संघाला विजय पथावरती नेणार आहे. तर मात्र तिथेच 1 निर्धाव चेंडू तो मात्र जनमान वाकस संघाला विजय पथावरती नेणार आहे. जोरदार टाळ्याने मित्रांनो दोन्ही संघाचं स्वागत करा की ज्या पद्धतीचा सामना ते खेळतायत. तमाम क्रीडा रसिकांच्या हृदयाची ठोके चुकवणारी मॅच आहे. कारण लो स्कोरिंग मॅच आहे. तिला मात्र हाय व्होल्टेज केली आहे दोन्ही संघाने. पाहूया काय घडतंय. विजय आणि पराजय जरी झाला
तरी मात्र इथे मात्र दोन्ही संघ आपलेच आहे, त्यांचं कौतुक करणं खूप गरजेचं आहे. षटकार जर ठोकला तर बिंदासजी गुमारे यांच्याकडून मात्र 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. क्या बात आहे, याला म्हणतात पारितोषिक. कारण मॅच कोणत्या वळणार आहे आणि तिथं लावलं जाणारं पारितोषिक आहे. म्हणजे मी तर म्हणेल षटकार जर ठोकला तर या स्पर्धेत आर्या इलेव्हन बडवल संघ आपला अस्तित्व टिकवताना दिसणार आहे आणि तो षटकार जर रोखला तर मात्र जनवान वाक्कस संघ आपलं अस्तित्व टिकवताना दिसणार आहे. काय घडतंय ते पाहूया. मॅच सीधी बात नो बकवास. 1 चेंडू 6 धावसंख्येची गरज. मोठला गेला काय षटका मॅच हाय व्होल्टेज झाले मित्रांनो, परंतु नक्कीच दाद देईल दोन्ही संघाचे. खऱ्या अर्थाने मी नक्कीच दाद देईल ती रोहित जामगरेची, कारण शेवटपर्यंत मनगडातली ताकद तो वापरताना दिसलाय. कौतुक करेल त्याचा. कारण रोहित जामगरे, कारण या क्षणाची तुम्हाला आतुरतेने जी वाट पाहायची होती ती अगोदरच्या चेंडूंवरती. फटके नक्कीच तुमच्या फलीमधून आले, परंतु तुम्हाला न मिळाली संधी हा सगळ्यात तुमच्या मॅचचा टर्निंग पॉईंट ठरलाय आणि तिथेच मात्र पराभवाला सामोरं जावं लागलाय. कारण ती पाहिजे तितकी संधी तुम्ही घेतली नाही आहे आणि त्याचा फटका मात्र मैदानात भोगावा लागलाय. कारण लो स्कोर मॅच होती. मॅचमध्ये खऱ्या अर्थाने तिसऱ्या षटकापर्यंत या मॅचला विजयी पथावरती न्यायचं होतं बडवल संघाला, परंतु घडला वेगळा. जानवान वाक्कस संघ मात्र विजय होतो. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तर पराजय संघ आपला गोड गोड कौतुक. संपला मॅन ऑफ द मॅच वगैरे देऊ का नको. तू झोप तिथं, पुढची इनिंग मी करणार आहे. असंच होतं नितेश टरे. जर विचार करायला गेला आपण तर होतं, वाटतं बरंच काही, परंतु घडतं बरंच काही. असंच झालं.